नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासामध्ये आपण फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर या विचारवंताचा अभ्यास सुरू केलेला होता. हा तो विचारवंत आहे की जो कार्यक्षमतेचा निर्माता किंवा मुख्य उपदेशक किंवा व्यवस्था अभियांत्रिकीचा जनक अशा विविध नावांनी ओळखला जातो. त्याची एक मुख्य ओळख ही देखील आहे की तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक आहे. या साऱ्या ओळखी बिरुदावली त्याला मिळण्याचं कारणही तसंच आहे, कारण तो औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या औद्योगिक समस्या, सामाजिक आर्थिक तणाव यांच्यावर उपाय शोधताना दिसतोय. तो त्या काळामध्ये ज्या अपव्ययाच्या समस्या होत्या, अकार्यक्षमतेच्या समस्या होत्या किंवा कर्मचाऱ्यांच्या मार्फत असणाऱ्या सोल्जरिंगच्या समस्या होत्या, त्याच्यावर उपाययोजना शोधण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि हे करत असताना तो एक गृहीतक सांगतोय, सुचवतोय, त्याचा आग्रह धरतोय की अपव्यय टाळण्यासाठी किंवा कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्य हे एका उचित किंवा सर्वोत्तम पद्धतीने करता येणं शक्य आहे. आपण ती पद्धती शोधली पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याचा आग्रह धरला पाहिजे. आणि हे फक्त तो सांगून थांबत नाही, तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, त्याचं उपयोजन कसं करायचं याच्या संबंधानं तो थेट स्वतःचा फील्डवरचा अनुभवही शेअर करतो आहे. तो स्वतः एक संशोधक आहे. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये हजारो प्रयोग केलेले आहेत आणि या साऱ्या अनुभवातून तो काही तत्वांचं आणि तंत्रांचं प्रतिपादन करतो आहे. तत्वांमध्ये तो काय सांगतो आहे की एक प्रत्येक कार्य करण्यासाठी एक अस्सल विज्ञान आपण शोधलं पाहिजे. वास्तविक कार्यविज्ञानाचा विकास हा झाला पाहिजे. दुसरं तत्व तो हे सांगतोय की प्रत्येक कामगाराची शास्त्रीय पद्धतीने निवड झाली पाहिजे आणि त्यांना तसं सुधारणात्मक प्रशिक्षणसुद्धा दिलं पाहिजे. त्यांचा विकास हा घडवून आणला पाहिजे. तिसऱ्या तत्वामध्ये तो सांगतोय की व्यवस्थापनानं थोडासा पुढाकार घेतला पाहिजे आणि कामगारांसोबत स्वतःचे संबंध हे सुधारले पाहिजेत. त्यात व्यवस्थापनाचा पुढाकार तो गृहीत धरतोय. आणि चौथ्या तत्वामध्ये तो जबाबदारी आणि कामाचं दोन्हीचं कामगार आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये समसमान विभाजन करतोय. आणि नंतर सांगतोय की ही सारी तत्व तुम्ही संघटनेसाठी लागू करा, 100% उत्पादन वाढेल. मात्र तत्पूर्वी तो आणखीन एक गोष्ट तितक्याच प्रकर्षानं नमूद करतोय आणि सांगतोय की ही तत्वे फक्त एखाद्या संघटनेमध्ये किंवा कारखान्यामध्ये लागू करून फायदा नाही, तर त्यांच्या जोडीला शास्त्रीय व्यवस्थापनाचे काही मेकॅनिझम्स, तंत्र देखील आहेत, ते सुद्धा तितक्याच सक्षमपणे तुम्हाला लागू करता आले पाहिजे. तो म्हणतोय की ही तत्वे आणि ही तंत्रे हे दोन्ही कॉम्बिनेशन आहेत, दोन्ही एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही एकमेकांना गती देण्याचं काम करतात. त्याच्यामुळं फक्त तत्वे लागू करणे किंवा फक्त तंत्रे लागू करणे म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाचे ॲप्लिकेशन नाही, तर तुम्हाला ह्या दोन्ही तंत्र आणि तत्व या दोन्हींचं तुम्हाला वापर हा कारखाना स्तरावर करावा लागेल. तेव्हा तुम्हाला कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसेल, तेव्हाच तुम्हाला अपव्ययामध्ये घट झालेली दिसून येईल. मागच्या तासामध्ये आपण शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वांच्या संबंधानं सविस्तर विवेचन केलेलं आहे. या लेक्चरमध्ये, या तासामध्ये आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची जी काही मेकॅनिझम, तंत्र टेलरनं प्रतिपादित केलेली आहेत ती पाहणार आहोत. काय आहेत त्याचं पहिलं तंत्र? अर्थात या तंत्रांना क्रम नाही, परंतु पहिलं तंत्र आपण महत्त्वाचं म्हणू शकतो. तो सांगतोय फंक्शनल फोरमनशिपचं, कार्यात्मक फोरमनशिपचं. त्या काळामधल्या कारखान्यांमध्ये एक पद्धती रूढ झालेली होती, लायनर सिस्टमची, किंवा सैनिकी प्रशासनामध्ये जी युनिटी ऑफ कमांड असते ती सर्रासपणे कारखान्यांमध्ये वापरली जात असे. म्हणजे एका मुकादमाकडून अनेक कर्मचाऱ्यांना सूचना प्राप्त होत असत, त्यांना मार्गदर्शन मिळत असे, त्यांच्याकडून पर्यवेक्षण केलं जात असे, त्यांच्याकडून नियंत्रणही केलं जात असे. म्हणजे एकच मुकादम, एकच सुपरवायझर असे. परंतु टेलर या सिंगल फोरमनशिपचा विरोध करतो आहे. तो ह्या पारंपरिक युनिटी ऑफ कमांडला नाकारतो आहे. तो म्हणतो की
आता विशेषीकरण आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यासाठी तो काय करतोय की कारखाना स्तरावर म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर आणि नियोजनाच्या पातळीवर 4 आणि 4 अशा ॲडिशनल फोरमनची शिफारस करतोय. म्हणजे तो 8 फंक्शनल फोरमन किंवा 8 मुकादमांची शिफारस करतोय की जे विशेषज्ञ आहेत. बरं, असं करून तो कामाचं विभाजन करतोय आणि त्याचवेळी विशेषीकरणसुद्धा साधतोय. हे दोन्हीही जे फायदे आहेत तो ते ह्या एका तंत्रामधून घेतोय. तो काय म्हणतोय की प्रत्येक कामगारानं या 8 सुपरवायझर किंवा मुकादमांच्या सूचनेनुसार काम करायचं आहे, कारण ते 8ही सुपरवायझर हे विशेषज्ञ आहेत त्यांच्या कामामध्ये. आणि टेलरनं काय केलेलं आहे की नियोजनाच्या पातळीवर 4 आणि अंमलबजावणीच्या पातळीवर 4 असे 8 मुकादम सांगितलेले आहेत. नियोजनाच्या पातळीवर तो सांगतोय गटनेता असला पाहिजे एक, दुसरा सांगतोय दुरुस्तीनायक असला पाहिजे, तिसरा सांगतोय गतिनायक असला पाहिजे, चौथा निरीक्षक तो सजेस्ट करतोय. आणि त्याचवेळी तो अंमलबजावणीच्या पातळीवर आणखीन 4 फोरमन सजेस्ट करतोय. ते म्हणजे कार्यव्यवस्था व मार्गलिपिक असला पाहिजे, निर्देश कार्ड लिपिक हा असला पाहिजे. त्यानंतर तो सांगतोय की वेळ व किंमत खर्च ज्याला म्हणू आपण, त्याचं नियोजन करणारा किंवा त्याच्या संबंधानं माहिती त्याची नोंद ठेवणारा एक लिपिक असला पाहिजे. आणि सर्वात शेवटी 8वा तो सांगतोय की कारखाना शिस्तपालक असला पाहिजे जो क्षुल्लक संघर्षांचं निराकरण करेल. अशा पद्धतीनं तो 8 फंक्शनल फोरमनशिपचा आग्रह करतोय. या फंक्शनल फोरशिपमधून त्यानं 2 उद्देश साध्य केलेले आहेत. एक, कामाचं सूक्ष्म विभाजन त्यानं केलेलं आहे. दुसऱ्या त्याचवेळी कार्यविशेषीकरणसुद्धा साध्य केलेलं आहे. या फंक्शनल फोरमनशिपनंतर दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा आणि त्या काळामध्ये वादग्रस्त ठरलेला एक तंत्र टेलर प्रतिपादित करतो. आणि ते तंत्र असं आहे विभेदात्मक मजुरी दर पद्धत. काय आहे हे विभेदात्मक मजुरी दर पद्धत? तर त्या काळामध्ये जेव्हा कामगार कारखान्यामध्ये येत असे आणि स्वतःची हजेरी नोंदवत असे त्यावेळी त्याचं वेतन देखील निर्धारित झालेलं असे. म्हणजे डेली वेजेस ज्याला आपण म्हणतो, त्या डेली वेजेस पद्धतीनं दर दिवसानुसार त्याचं वेतन हे ठरलेलं असे. याचा अर्थ या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या वेतनाचा आणि त्याने घडवून आणलेल्या उत्पादनाचा थेट काहीही संबंध नव्हता. फ्रेडरिक टेलर ही पद्धत बदलतोय. फ्रेडरिक टेलर ह्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणतोय आणि तो डिफरन्शियल पीस रेट सिस्टम नावाची एक नवीन मजुरी दर पद्धत आणतोय की ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याला 2 प्रकारे मजुरी मिळण्याची ऑफर होती. बघा आता हे कशा पद्धतीची चलाकी आहे. तो काय म्हणतो की प्रत्येक कामाचं विज्ञान आपण निर्माण केलेलं आहे की ते काम कसं केलं पाहिजे याच्या संबंधानं आपण काही निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं संघटनेमध्ये काम करायचं आहे. दुसरी गोष्ट, शास्त्रीय पद्धतीने कामगारांची निवड झालेली आहे, त्यांना ट्रेनिंग मिळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये टेलर हे एक टास्क आखून देत आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला की त्याच्याकडून इतक्या कामाचं निष्पादन किंवा पूर्तता ही झालीच पाहिजे. तो एक लेवल, एक टार्गेट, एक टास्क प्रत्येक कर्मचाऱ्याला देतोय आणि सांगतोय की तुम्ही जर का ते टास्क गाठलं, तुम्ही जर का तुम्हाला नेमून दिलेलं कार्य त्या पद्धतीनं करत ते ध्येय प्राप्त केलं तर तुमचं वेतन हे एका पद्धतीनुसार किंवा तुम्हाला जास्तीचं वेतन कसं मिळेल त्या पद्धतीनुसार मिळेल. आणि जर का यदाकदाचित तुम्हाला ते टास्क गाठता आलं नाही किंबहुना तुम्ही त्या टास्क गाठण्यामध्ये थोडी जरी ढिलाई दाखवली तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने वेतन मिळेल की जे अत्यंत कमी असेल. म्हणजे जर उदाहरणं द्यायचं झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये जी पद्धत होती की दर दिवशी
टाईम वेज सिस्टमनुसार कर्मचाऱ्याला वेतन मिळत असे. टेलरनं काय केलं की असं ठरवून दिलं, उदाहरण देतो आहे की 50 युनिट काम व्हायला पाहिजे. मग त्या 50 युनिट काम करत असताना, म्हणजे ते 50 युनिट ते सुद्धा त्यानं ठरवून घेतलेलं आहे. आदर्श कार्यपरिस्थिती, काम करण्याची शास्त्रीय पद्धत, त्याच्यासाठी योग्य कर्मचारी निवडणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो काय म्हणतो की एका दिवसामध्ये किती काम व्हायला पाहिजे, तर 50 युनिट काम व्हायला पाहिजे. आता हे 50 युनिट काम होत असताना जर का एखाद्या कर्मचाऱ्यानं ते टास्क गाठलं, तर समजा त्याला प्रत्येक युनिटसाठी फ्रेडरिक वेन्सलाव टेलर 30 रुपये ऑफर करतो आहे. उदाहरण देतो आहे. म्हणजे जर का एखाद्या कर्मचाऱ्यानं 50 युनिट म्हणजे जितकं त्याला नेमून दिलेलं काम आहे तितकं पूर्ण केलं की त्याला तो 30 रुपये पर युनिट या दरानं वेतन देणार. म्हणजे 50 युनिट गुणिले 30 रुपये, मग हे होतात 1500 रुपये. त्याच वेळी तो काय म्हणतोय की जर का कोणी हे 50 युनिट काम केलं नाही की जे निर्धारित करून दिलेलं आहे, बाकीचेही कर्मचारी गाठतायत ते टार्गेट, परंतु जर का एखादा कर्मचारी ते टार्गेट गाठू शकत नसेल, तर 50 युनिट गाठणाऱ्या कर्मचाऱ्याला 30 रुपयाच्या प्रमाणे जे वेतन मिळत असेल तेच वेतन ते टास्क न गाठणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रति युनिट 25 रुपये दराने मिळेल. म्हणजे पहा की एखाद्या कर्मचाऱ्याने जर का 50 युनिटच्या ऐवजी 49 युनिट काम केलं, तर त्या 49 युनिटला प्रति युनिट दर असेल 25 रुपये. याचे होत आहेत 1225 रुपये. आणि ज्यानं ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे, ज्यानं 50 युनिट काम केलेलं आहे, त्याचे होत आहेत 1500 रुपये. म्हणजे अवघं 1 युनिट काम कमी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये 275 रुपयाचा नेट तोटा झाला. आता या विभेदात्मक मजुरी दर पद्धतीमधून टेलरला जे गृहीतक होतं ते साध्य झालं. म्हणजे कसं की तो म्हणत होता की ही जी सोल्जरिंगची समस्या आहे की कर्मचारी एका ठराविक लेवलला नेऊन जाणीवपूर्वक उत्पादन रोखून धरतात, थांबवतात, स्वतःच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत नाहीत. आता कामगारांना या ट्रॅपमधून सुटण्यासाठी म्हणजे संधीच नाही. म्हणजे त्यानं ते पॅरामीटर ठरवून दिलेलं, युनिट ठरवून दिलेलं आणि सांगितलेलं की हे गाठलात तर तुम्हाला या दराने वेतन मिळेल, नाही तर मिळणार नाही. टेलरचा जो उद्देश होता की कर्मचारी हे जास्त वेतनासाठी जास्त उत्पादन घडवून आणतील, ते साध्य झालं. म्हणजे त्या काळामध्ये टेलरवादावर एक मोठी टीका होत असे, खास करून या विविधात्मक मजुरी दर पद्धतीवर, की तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं कामगारांचं शोषण करताय. ते कसं आपण पाहतोय. म्हणजे 1 युनिट काम कमी करणाऱ्या कामगाराला तब्बल 275 रुपये कमी मिळत असत, म्हणजे आपल्या आत्ताच्या उदाहरणानुसार. तर ही विभेदात्मक मजुरी दर पद्धती देखील टेलरने शोधलेली आहे. पुढचं तंत्र टेलर काय सांगतोय, तो म्हणतो की काळ अभ्यास झाला पाहिजे. काय आहे हा काळ अभ्यास? तो म्हणतोय की प्रत्येक कर्मचाऱ्याला दैनंदिन कार्याचं ध्येय ठरवून देण्यासाठी हा काळ अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. कार्यपूर्ती होण्यासाठी किती काळ लागतो, एखादं काम पूर्ण होण्यासाठी, एखादं टास्क पूर्ण होण्यासाठी किती काळ लागू शकतो, त्याचं स्टँडर्ड पॅरामीटर म्हणजे हा काळ अभ्यास आहे. यामधून तो काय करतोय, त्याचं दैनंदिन कार्याचं ध्येय हे निश्चित करतोय कर्मचाऱ्याचं. आणि तो सांगतोय की यासाठी स्टॉपवॉचचा वापर करायला हरकत नाही. आज घडीला आपल्या मोबाईलमध्ये किंवा घड्याळामध्ये देखील स्टॉपवॉच अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सेकंदाचा सुद्धा हिशोब मिळतो. टेलरनं त्या काळामध्ये हे स्टॉपवॉच किंवा काळ अभ्यास सांगितलेला आहे आणि सांगितलेलं आहे की प्रत्येक काम करण्यासाठी किती काळ लागतो याची नोंद ठेवली गेली पाहिजे. म्हणजे काम चोर कोण आहे किंवा काम करण्यामध्ये कुचराई कोण करत आहे किंवा अकार्यक्षम कोण आहे हे ताबडतोब लक्षात यावं. काळ अभ्यास झाल्यानंतर तो आणखीन एक अभ्यास सांगतोय, तो म्हणजे मोशन स्टडी किंवा ज्याला आपण हालचालींचा अभ्यास म्हणतो. तो म्हणतो की त्या काळामध्ये कामगारांना फार मोठ्या प्रमाणावर थकवा येत असे आणि त्या येणाऱ्या थकव्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता एकदमच घटत असे. टेलर ऑब्झर्व करतोय
की अनेक कामगार असे आहेत की जे अशा हालचाली करतायत की ज्या हालचालींची मुळात आवश्यकताच नाही, ज्या अनावश्यक आहेत आणि कर्मचाऱ्यांना त्या थकवा प्रदान करतात. टेलर सांगतोय की प्रत्येक काम करण्यासाठी योग्य हालचाली कोणत्या हे सुद्धा तो अभ्यास करतोय. तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी मॅग्रानं त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, क्रिकेटियर मॅग्रा जो आहे त्यानं असं सांगितलं होतं की तो आधी खूप दुरून रनअप घ्यायचा आणि मग बॉलिंग टाकायचा. तर त्याला त्याच्या कोचनं सजेस्ट केलं की इतक्या दुरून येण्याची आवश्यकता नाही, हालचाली जितक्या कमी होतील तितकं तुम्ही फोकस करू शकता. म्हणजे इतक्या दुरून पळत यायचं नाही की तुम्ही मध्येच थकून जाल आणि त्याचा तुमच्या बॉलिंगवर परिणाम होईल. तशाच पद्धतीचं सजेशन हे टेलरकडून सुद्धा देण्यात आलेलं आहे. तो मोशन स्टडीचा आग्रह धरतोय की ज्याच्यामध्ये तो सांगतोय की प्रत्येक काम करण्याची एक सर्वोत्तम जी पद्धती अस्तित्वात यायला पाहिजे ती यामधूनच येऊ शकते. यामधून कार्यक्षम आणि आवश्यक तितक्याच हालचाली होतील, त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकवा कमी येईल आणि उत्पादनही वाढेल. अशा पद्धतीनं त्यानं या मोशन स्टडीबद्दल सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीनं त्यानं आणखीन एक अभ्यास